बरं ठीक आहे, सांग बरं गंगा, आता काय काय आणू? माझ्या बैलाचं तर मला माहित आहे, तो घरातलं काही लागत असेल तर सांग, घेऊन येतो मोठ्या दुकानातून होलसेल एकदम मस्त. नाही तर इथं जातं पोयत पोयत मग थोडंसं आणाले. हो पाहिजे तर होतं. आबाजी थांब रे कृष्णा, मी बोलून राहिली ना, मनातच टप्पड टप्पड करते बाई पोरगा. बोलू दे ना, बोलू दे ना, त्याला काय म्हणते तर तू नंतर बोलजो. लेकराची गोष्ट नाही का, तर लेकराला पुरं काय बोलायचं ते बोलू द्या, मग आपली गोष्ट टाका. हं काय म्हणतो कृष्णा, बोल तू, बोल पहिले काय म्हणतो. काही पाहिजे का तुले, सांग. मला काही नाही पाहिजे आबाजी, मी म्हणत होतो का काही नको आणजा, नंदी बैला आणजा. नाही नाही आबाजी, नको आणजा, नको आणजा म्हणतो मी. ते लाकडाचे काय आणता, लाकडाचे मी मातीचे बनवून मस्त आपल्या घरी मग रातच्यानं पूजा बी होते त्याची. मग उद्या सकाळी मी गावात फिरून द्यायले, आणि मग गावात फिरून झालं का आपल्या वावरात नेऊन ठेवून देऊ धुऱ्यावर मातीचे मस्त. नाही तुले लाकडाचे नाही पाहिजे तर मातीचे बी भेटते ना बाबू, मातीचे बी भेटते बाजारात, मातीचे घेऊन येईन तुझ्यासाठी. काय ले आणता मातीचे बी? नाही म्हणते तू, बनवतो म्हणते तू, येते त्याला बनवता मस्त बैल बनवते तू. नको आणा, खर्च फालतूचा. नाही कृष्णा? हा बाजी, हेच तर म्हणतो मी आबाजीले, काय ले अजून खर्च करता, मी मातीचेच घरी बनवून घेईन ना मस्त. बाबा हा बोल रमेश, बैल म्हणतो, बैल धुतले का आपले? नाही ना रमेश, धुवाचे आहे ना. तू ट्रॅक्टरवर जातं का? तू जाय मग, जात असं तर तू काय तुला दिवस पाडतं. मी आता बाजारात जातो आणि तिकून आलो म्हणजे मग धुवून टाकन बैल, घरीच धुवून टाकून 2-4 बालत्या येईन. नदीवर नाही, कुठं नाही नेणार ना. नाही बाबा, आज सुट्टी ठेवली आता, आज नाही चाललो आम्ही. तेच म्हणून राहिलो मी, बैल धुतले का, नसून धुतले तर मी नदीवर घेऊन जातो धुवाले. घेऊन जाय ना मग, घेऊन जात असेल तर जाय मग, तेवढंच माझं काम वाचते. मग मी बाजार घेऊन येतो आणि मग लागेल तर सजावट करून घेतो बैलाची, चांगली सजून टाकतो बैलाची. मीच सजवतो बाबा, धुवून बी मीच आणतो, बैल सजवतो बी. तुम्ही फक्त सामान चांगलं आणजा, सामान चांगलं आणजा, थोडंसं जास्त दुस्त आणजा. वार्निश, बेगडं, झूल, अजून काय काय म्हणते ते पैंजण, हे ते सगळं सगळं आणजा. हा, आणि बेगडं आणि वार्निश जास्त आणजा. अजून टिकली आणजा. टिकली, टिकली बी भेटते काय बैलाची? हा बाबा, ते राहते ते असं टिकलीसारखं लावते, ते आणजा म्हणतो. टिकली का बाय काय ती टिकली म्हणतो का? चांगलं सामान आणजा फक्त, का बा बैल चांगले दिसले पाहिजे. जास्त दुस्त असलं तर चालते, लागन तर मापासून पैसे घेऊन जा. आणतो मी, बरोबर आणतो मी. जे जे दिसलं मला ते बरोबर आणतो मी. दोरं काही आणा नाही लागत, दोरं मी रंगून ठेवून दिले, वाढून जाते तोपर्यंत. दोरं नाही आणत, हे सगळं घेऊन येतो मी. मोराचे पंख गिंख आणतो मस्त. ठीक आहे बाबा, मग मी चाललो आता बैल धुवाले. हो जाय, मी जातो आता बाजारात. बरं तुला नाही सांगितलं काय लागते घरात, काय आणू काय नाही? तू सांगत नाही तर तू राहून जाईन. हो मी म्हणतो ताक घेऊन ये जा, ताक आणि हरभऱ्याची डाळ तर आहे, इलायची आणजा, खोबरं किस आणजा, जायफळ आणजा, आणि गुड 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 आणजा, आणि डालड्याचं 1 पाकिट आणजा. काऊन तूप नाही का? तूप असन ना, आणि गुड बी तर असन. आता मागच्या हप्त्यातच आणलं होता ना, गुड आणलं होतं, तूप आणलं होतं. तूप आहे पण ते पुष्पाचं वय ना, तिले द्यावं लागते ते तूप. आपल्यासाठी आहे काय ते? आणि गुड संपला ना, 1 किलो आणला होता तुम्ही, तर तिले देतो ना गुडाचं पाणी करून, तर शिऱ्यामध्ये गुड टाकतो असं, तर तिले तर लागते गुड. आता याचं गुड संपला. बरं ठीक आहे, ते घेऊन येईन मी. आणि ताक म्हणतो तर इथंच पाहिजे ना, शांता वहिनीच्या घरी नाही तर मुन्नीच्या घरी असेल ना ताक. काय ते ताक देते सुंबड्यावानी मुलीचं? हाय नाही वन, एवढंच हाय वन, तेवढंच हाय व, त्याच्यापेक्षा तिथूनच चांगलं लिटर भर घेऊन या ना मस्त. बरं. तू कुठं चालला रे कृष्णा, वावरात चालला काय? नाही आताच नाही जात, राजूने बोलावतो, पिंकीने बोलावतो, मग जाईन वावरात आम्ही सगळे मिळून. थांब, एकटाच नको जाऊ, एकटे नको जा, मी येतो संग वावरात. एकटे चालले लेकर मी येतो संग, थांब. चल मग. चाल, मी चाललो, लवकर येतो तिकून. मला येवाच होतं गोल्याचे बाबा, मला येवाच होतं बाजारले. चाल ना तर मग, चाल, घाल चप्पल ना, चाल. नाही येऊ शकत ना, गौरी एकटी आहे घरी, लहानसं लेकरू आहे, नाही येऊ शकत. नाही तर माझ्या गाडा मन होतं बाजारले येवाचं, पोळ्याचा बाजार करायचा. बरं ठीक आहे, ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी करण. जा तुम्ही पटकन, आता घेऊन या लवकर सगळं. अमय तू गेलास नाही काय रे गोल्या? बैल घेऊन जातो म्हणेन, तू धुवाले जातो म्हणेन बैल, इकडे गावातच फिरून राहिलं काय? मी म्हटलं गेला का काय? चाललो, बैल नेले तिथपर्यंत, मग वापस आलो घरी. साबण राहिली, साबण घेऊन जातो ना. बिना साबणीनं निघतील का आपले पांढरे बैल आहे? हो साबण घेऊन जा, आणि त्या तिकडे ने जा. असं खळ पाणी वाहते पाण्यामध्ये धुजा साजरं. हा, डोबऱ्यामध्ये नको धु. तिकडेच जातो आई, तिकडेच जातो, चांगलं वाहत्या पाण्यामध्येच जातो आम्ही. आणून देता का साबण? ते बरं साबण आणून. हो आणून देतो. मी बी वावरात जातो ना, मी बी वावरात जाऊन बैल बनवतो घरी आणतो. रातच्या पूजेला नाही पाहिजे का बैल? आपल्यापाशी जिथे बैल आहे ना आई, ते काय मातीचे बनवतो, काही गरज नाही. राहू दे, आज वावरात नको जाऊ आणि बैल बनवू नको. हा, तर त्या बैलाची पूजा आपण इथं करू. आपण देवाऱ्यामध्ये तर पाहिजे ना बैल. देवाऱ्यामध्ये काय पूजा करून? देवाऱ्यामध्ये बी बैल ठेवतो ना.
देवाऱ्यामध्ये त्या बैलाची पूजा करून, तिकडे तुम्ही पोळ्यामध्ये पोळा सुटला का मी इकडे ह्या बैलाची पूजा करून, मग उद्या हे तान्हा पोळा भरून ते आराध्यासाठी नाही होईन का मग हे बैल आपले? हो कर मग कर बा, ते आणून मला साबण आणून दे, जाऊ दे मला पटकन. बाबा गेले का? दिसले नाही तुले? त्यासमोरच तर गेले. दिसले पण बाजारलेच गेले का म्हणतो, का दुसरं अजून कुठं गेले? थैली घेऊन गेले ना, बाजारलेच जाईल ना, बाजारलेच गेले. आणते आता सगळं. तू पटकन बैला धुवून घेऊन ये. तू पटकन मला साबण आणून दे, जातो मग मी. हो हो आणतो. पद्या पैसे ठेव, पैसे ठेव, पैसे ठेव. पैसे काय घेऊन चाललो तू बाहेर? तायडे थांब ना तायडे, तू म्हणतातच येतो तायडे मायावाल्या. अलग वय बाजून वय, जाऊ दे मले, काम आहे मले. हे काय बोलणं आहे तू? तायडे तायडे चांगलं ताई म्हण, नाही तर बाई म्हण. तायडे 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 करतो. चांगलं बोलणं नाही शिकू, शाळा शिकून राहिला ना तू. चांगलं बोलणं शिक ना, शुद्ध बोलणं शिक ना, व्यवस्थित बोलत जा ना. तायडे तू चांगली राहत जाय ना, तू व्यवस्थित राहत जाय ना, माया आडवी नको येत जाऊ ना, माया मधात नको येत जाऊ ना. मग मी तुला ताई म्हणन. कधी बी तू मा मधातच येतं, कधी बी तू मा मधातच येतं. अलग वय मध्ये जाऊ दे आता. मला ते झेंडी मुंडी खेळायला जातो मी. झेंडी मुंडी खेळ? आई आई ह्या पाय पद्या, पद्या पाय पैसे नेऊन राहिला. ह्या पाय 100 रुपये नेऊन राहिला हा. आई तायडे तायडे तू आईले काय तुला 50 रुपये देतो ना मी, आईले नको सांगू ना. मला नाही पाहिजे तुला 50 रुपये, तू ठेव. आई ह्या पायला पैसे घेऊन चालला ना. काय होय रे तुमचं दोघांचं बी घरी आले का? हा तुम्ही घरी नाही राहत ना, तेव्हा घर माय असं शांत राहते का? लय शांत राहते. आणि घरी आले का निरा काचाकीचीच करत राहता. एवढे मोठे मोठे नाव तू कल्ली एवढी मोठी झाली तरी निरा त्याच्या संग झगडत राहते तू बी. ए मा पाय ना हे तायडी मला बोलत राहते, अभ्यास नाही करत म्हणते. मी अभ्यास करतो तरी हेच नाही करत अभ्यास, आणि मला म्हणते अभ्यास नाही करत. हवा कल्ली आता का तुला इथं अभ्यासाचा आला? आता सुट्ट्या आहे ना 2 दिवस. आता त्याला खेळू दे ना. आता तू काय त्याला अभ्यासाला बोलून राहिली? तू कर अभ्यास, तू कर, तो करते. पाय तू बी मलाच बोलताय. आई मी आले अभ्यासाला, ह्या खोटं बोलते. मी आले अभ्यासाला नाही म्हणून राहिले, ह्या पैसे नेऊन राहिला ना. ते पाय 50 रुपये 100 रुपये नेऊन राहिला आणि झेंडी मुंडी खेळतो म्हणते. हो रे पद्या, झेंडी मुंडी आज पोळा आहे ना, पोळ्याच्या दिवशी झेंडी मुंडी खेळत असते का कोणी? उद्या खेळत असते. आणि तू पैसे काय घेऊन चालला? हा काही खेळाची गरज नाही, काही नाही. आणते 100 रुपये आणते. किराणा आणाले कामी पडते मला. आणते. कुठून घेतले तुला पैसे? आई यानं ते तांदूळाच्या डब्यातून काढले, माझे एकटाच काढले आणि चालला होता घेऊन. हो रे पद्या, चोरी करशील का? घरच्या घरीच चोरी करतं काय? कायले काढले तुला ते 100 रुपये? चाल दे, येऊ दे त्या बापाला, येऊ दे. आता त्या बापानं म्हटलं बैल नाही रे धुवाले, तर कट नाही केला. मला नाही सांभाळत म्हणतो बैल. आणि पैसे काढायला पहिले आला. हा चोरटा बनशील का? चोर बनशील काय? शिकून राहिला ना, शाळा शिकून राहिला ना, असं चोरी करणं शिकतं काय? असं शिकवते का शाळेमध्ये तुले? आई मी पाय मी चोर नाही केली. मी सांगत होतो तुले. मग पाय मी 100 रुपये नेतो. मी काही खेळत नाही, काही प्रॅक्टिस करतो. आज उद्या खेळलं ना मोठे मोठे माणसं पोरं, तर मी त्याच्यासंग खेळलं ना, जितलं पाहिजे. मग 100चे 200 दिन नाही मी तुले. नाही पाहिजे मला 100चे 200 आणि ते 100 रुपये आण. खेळाचं नाही, काही गरज नाही. चल घरी बस चुपचाप. आण. त्या बाप गेला आता बाजाराला गेला, तिकून आले म्हणजे बैल धुवायला जातो त्या बापासंग. आणि इकडे पैसे, आणि इकडे घे, नको देऊ. कल्याणी तू चाल, चाल बरं, तू स्वयंपाक करू लाग पटापटा. हो चल करू लागतो. तायडे तू यानं होय मला 100 रुपये नेत होतो तर नेऊ नाही दिले मला तू न. आईले सांगून दिली. थांब आता तू हर एक गोष्ट मी आईले सांगत जाईन. तू प्रत्येक गोष्ट मी आईले सांगत जाईन. हो तायडे तुला 100 रुपये ते 200 दिले असते मी. असं काम करतच नाही त्यासारखं. पैसे चोरून नाही नेत मी घरून. मला पाहिजे असले ना तर मागतो मी बाबाले. माहित पडते ना तायडे, माहित पडते ना. कोणती ना कोणती गोष्ट तू लपवशील बाबापासून, आईपासून. मी सांगत ते गोष्ट तू लपवशील. तर तायडे माझं नाव सांगितलं तू ना. जा तिकडे. मी नको करू, स्वयंपाक करायला जातो मी आई संग आता. कल्याणी आली वा? आली ना आई, येतो ना. कुठं का रामलाल भाऊ? बाजारात चालले काय? पोळ्याचं सामान सुमान आणाले? हो सरपंच भाऊ बाजारातच चाललो भाऊ. तुम्ही कुठं चालले? तुम्ही बी बाजारातच चालले का? मी बाजारात नाही चाललो. मी कामानिमित्त तिकडे चाललो. पण मी पोळ्याचं सामान मी कालच आणून घेतलं सगळं. कामानिमित्त चाललो. चला तो सांगतो बसा, तुम्हाला सोडतो बाजारात. मग तिकून येऊन जाता कोणत्याही गाडीनं. मला तिकून यावायला उशीर होईल म्हणून म्हणतो. उशीर होईल? नाही का सरपंच भाऊ? तुमच्या हातानंच बैलाची पूजा करायला लागते ना, तुमच्या हातानंच पोळ्या तोडा लागते ना. तुम्हीच उशिरा यान तर कसं होईल? 6 वाजता आपल्याला बैल सजून आपल्याला पोळ्यात नेवायचे आहे. 6 वाजता बरोबर आपल्याला 6 वाजून 10 मिनिटानं बैलाची पूजा करणं सुरू करायचं आहे. 6च्या पहिले येऊन जाईन मी. 6च्या पहिले येऊन जाईन. तुम्ही तर लवकरच याल ना, 2 घंट्यानं. मी 6च्या पहिले काय, मी 5 वाजेपर्यंत मी येऊन जाईन असा म्हणतो. पोळ्यात तर आपली हजेरी तर नक्कीच पोळ्यात आपलं. आपण ज्येष्ठ नागरिक आहोत गावातले, तर पोळ्यात मी तर हजर राहायलाच पाहिजे. तेच तर ना म्हणतो मी सरपंच भाऊ. तुम्ही तर हजर राहिलेच पाहिजे पोळ्यामध्ये. तुमच्या बरोबर पोळ्याच काय. बरोबर आहे. चला बसा, तुम्हाला बाजारापर्यंत सोडून देतो. जर माझे काम लवकर झालं, लवकर येणं झालं तर संगत येऊन जाऊ मग. हो मी फोन करूनच तुम्हाला. माझ्या बाजार झाला का मी तुम्हाला फोन करेन. रामलाल भाऊ, सरपंच भाऊ, तुम्ही बाजारात चालले काय? हो रामदास भाऊ, बाजारात चाललो बा.
तुम्ही? मी बाजारात चाललो. मी तिकडेच चाललो रामदास भाऊ. या बसा दोघही जण, चला. ठीक आहे, बरं झालं सरपंच भाऊ भेटले तुम्ही, आमचा टाइम वाचला. चला मग. कसं रे बाबू कृष्णा, आता घरी कसं जाऊ आपण? हा, पाण्यानं लावलं. चाल ना आजी, आपले बैल तर बनून झाले. चल ना, पाण्यातच चाललो जाऊ घरी, नाही तर एखाद्या झाडाखाली जाऊन लपवू. चाल ना. नाही, इथंच थांब. झाडाखाली नाही लपव, पाणी आलं म्हणजे पाय बरं, इजा बी होऊन राहिल्या, आबाड बी गरजून राहिलो. इथं सवानातच थांब. छत्री आहे ना आपल्याला, तू ओला होतं का? इकडेचे मग कोरात लपये, इकडेचे. आजी मग आपले बैल नाही वाढणार ना, ओलेच राहील ना मग रातपर्यंत. वायते घरी नेलं म्हणजे हव्याच्या खाली ठेवून वाहून जाते, आणि रातभरात अजून चांगले वाढते. आज आता पूजाच करायची आहे ना आपल्याला, नाही बी वाढले तरी चालते, रातभरात अजून साजरे वाढते. मग तुले उद्या गावात फिरवाले बरं होईल. अरे आजी, काय झालं रे कृष्णा? आपण तर बैलाची गव्हाण बनवलीच नाही, त्याला चारा काय टाकू आपण? हा, मी म्हणलं का काय झालं बापा, बनू ना आता. हे पाणी थांबू दे, बनू. नाही तर मग घरी घेऊन जाऊ जराशी माती, तर मग घरी बनवून घेऊ. कृष्णा, कृष्णा म्हणू, तू दे ना आवाज. तू आवाज देशील का नाही, तो येईन. तो माझ्या आवाजानं तो येत नाही, जाणून बुजूनच करते तो तसा. माझा कधी हातकोरीपणाच करते तो. तू दे ना आवाज. हा, कृष्णा, कृष्णा, कृष्णाची आई, कृष्णाची आजी, कृष्णा रे. बापा दोघे जणी कृष्णाला आवाज देऊन राहिले. काय म्हणता बापा त्याला? काकू, कृष्णा कुठं गेला? कृष्णा तर वावरात गेला, त्याच्या आजी सोबत बैल बनवाले. वावरात गेला? कधी? लय वेळचा गेला, झाला 1 घंटा आता. लय वेळचा गेला. तो तर म्हणे ना पिंकीले, मनूले, राजूले नेतो म्हणे. तर नेलं नाही का तुम्हाला? तुम्ही नाही गेले का? नाही काकू, आम्हाला तर त्याने सांगितलं की नाही. त्याच्या आजी संग गेला का नाही तो, म्हणून तुम्हाला कोणाला नाही सांगितलं त्याने. एकटाच गेला तो, त्याची आजी नव्हतं, दोघच गेले. ठीक आहे काकू मग. हो. म्हणू आता कसं करतो? आपण कुठून आणतो माती? चालतं का आपण बी वावरात जाऊ आणि माती आणू, घरी जाणू आपण माती आणू, बैल बनू. अय पोरी हो, एकट्या दुकट्या जाऊ नका. एकट्या दुकट्या हिंडू नका, वावरायला जाऊ नका. पाणी येऊन राहिलं. पाणी नाही दिसत का तुम्हाला? नाही काकू, नाही, आम्ही एकटं नाही जात. माईले नेतो काकू, मी माईले नेतो वावरात तुमच्यावाल्या. नेऊ काय? हो, ने ना, ने. ते आईले घेऊन जा आणि बैल घेऊन या करून जा. एकट्या नको जावा फक्त. नाही काकू, आम्ही एकटं नाही जात. चल म्हणू मा घरी, मा आईले म्हणतो, मग आपण बी जाऊ वावरात. आपण बी माती आणून घरीच बैल बनू. मग पोळा आला का सगळ्याची घाई अलग अलग. लेकरायची मातीचे बैल बनवायची घाई, बायाचा पुरणाचं घावन हे ते स्वयंपाक करायची घाई, आणि माणसाचं बैल धुणं, बैल सजवणं याची घाई, पोळ्यात नेवायची घाई. घाई. पोळा रे पोळा, पोळा रे पोळा, मोठा उत्साहाचा पोळा. आई, 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 आई वा, आई ऐक ना, काय करतो? काय होय व पिंकी, काय म्हणतो? मी स्वयंपाक करून राहिली ना, आई करून राहिली. कुठं गेली होती? आता कुठं जाऊ नको. आता चल ये घरी, ये हात पाय धुय आणि चल वय घरी बस, अभ्यास कर. आई, मी कृष्णाच्या वावरात चालतो. चल कृष्णाच्या वावरात. कायले? आता सोडून देऊ घरचा स्वयंपाक करणं, कृष्णाच्या वावरात कायले चालतं? काय आहे तिथं? पोळा आहे आज. आता पोळा भरण. पोळा भरायच्या पहिले, पोळा भरला कुठला का बैल येते पूजासाठी, त्याच्या पहिले स्वयंपाक करायला लागते. नैवेद्य देवा लागते बैलाले. म्हणून कृष्णाच्या वावरात कायले चाल म्हणतो तू? आई, मला मातीचे बैल पाहिजे बनून. मला मातीचे बैल पाहिजे. कृष्णा गेला त्याच्या आजी संग, तू बी चाल माझ्या संग. मला मातीचे बैल पाहिजे. आता वेळेवर सांगून राहिली. आज 4-5 दिवसा पहिले काऊन नाही बनवून ठेवली? आता नाही येत बापा मी नाही येत आता. माझा स्वयंपाक काय बाकी करायचा, एकटी करून राहिली. स्वयंपाक करू दे मला चुपचाप, आणि चुपचाप बस. काही गरज नाही मातीच्या बैलाची गिलाची. आई चाल ना, तू चाल ना. काऊन अशी करतोय? चाल ना, मला मातीचे बैल पाहिजे. पूजा करायला पाहिजे ना मातीचे बैल. तू कायची पूजा करशील तर मग? देवड्यात आहे माझ्या नंदी बैल, मी कर नंदी बैलाची पूजा आणि महादेवाची पूजा. बाहेर पाणी येऊन राहिलं का? किती पाणी येऊन राहिलं? एवढ्या पाण्यामध्ये वावरात चाल म्हणते काहीतरी. म्हणू तू बी? काकू हेच म्हणते, पिंकी म्हणते चल म्हणते. बैल मग उद्या आपण घरोघरी फिरू म्हणते, तर मग पैसे भेटन म्हणे. घरोघरी फिरवायची काही गरज नाही. ताना पोळा भरते तिथं नेवा लागते. घरी आहे ना आपल्या नंदी बैल, तो नंदी बैल घेऊन जाजो. म्हणून तू आहे घरी असं ना नंदी बैल 2 किती काय तर? नाही काकू, माझ्या घरी नाही आहे नंदी बैल. तर हिच्या संग उभी राहून जातो, पिंकी संग. पण वावरात गिवरात नको जा आता, पाणी येऊन राहिलं बापा. चल बस घरी बस व पिंकी, काही नाही जायचं वावरात. आई, तू नाही येत वावरात तर मग मी शांत काकू जाईन वावरात. शांत काकू जात असते ना वावरात बैल बनवण्यासाठी, मग मी शांत काकू संग जातो. जाय पाय,
गेली काय शांताबाई तर नसन गेलं तर चालली जा मग. पण एकट्या नको जा म्हणून, एकट्या नको जा वावरात बापा. एवढ्या दूर पाणी येऊन राहिलं पहिलेच तर नाल्याला पूर येते. शांता काकूले पाहत, शांता काकू नाही गेली असन तर येत असन तर म्हणा घेऊन जा, नाही तर मग घरी या वापस. पिंकी घरी या वापस. हा आई मी म्हणतो शांता काकूले. काय म्हणता हो मले? लहान लहान मैत्रिणी आल्या बापा मले बोलावाले. काय म्हणता बोला. काकू चालता का वावरात आपण मातीची बैल बनवू? आपण एक वर्ष माझ्यासाठी कसं तुम्ही चूल बेलणं हे सगळं सगळं बनवून दिलं होतं आणि पिंकीची क्रिएटिव्हिटी अशा व्हिडिओ मध्ये. तर आता आपण चला ना तुमच्या वावरात जाऊ, आपण बैल बनवून आणू पूजेसाठी. बैल पूजेसाठी मातीचे? हा काकू मातीचे बैल. तो कृष्ण कधी त्याच्या आजीला घेऊन गेला आणि मी म्हणतो मग आईले चालतं, मग आई म्हणते स्वयंपाक करतो म्हणते. तर तुम्ही चला ना काकू, आपण आणू बैल बनवून. 2 माणूसाठी, 2 मासाठी, 2 आराध्यासाठी आणू. पण बाई मा बापू एकटा आहे ना घरी, मला बी स्वयंपाक करायला लागते. पाणी येऊन राहिलं ना बाहेर, पाण्यामध्ये जातं काय? पाण्यामध्ये चालता? पाणी बंद झालं ना काकू, पाणी बंद झालं. चला चालता का? चला ना जाय. हे आता झोपला, बाबू झोपला ना, आराध्य झोपले. जा पटकन येऊन जा. त्याचं मन आहे तर द्या पहिले मातीचे बैल बनवून. आपल्या घरच्यासाठी ते घेऊन या ना. आपल्या देवळात पूजा नाही करायला लागेल का आपल्याला? तर आपल्या घरच्यासाठी बी मातीचे बैल घेऊन या करून. जाऊ काय? स्वयंपाक तर अर्धा पर्धा झालाच आहे म्हणा. माया भातही ठेवला, डाळही शिजली. बरं पाय मग बाबूले जराशी मी बात येतो 1 घंट्यात. येईले 2-2 बैल बनवून देतो ना, आपल्या आराध्यासाठी बी आणतो, आपल्या पूजेसाठी. पाय मग सांभाळ जो. पाय जो झोपला ना तो झोपू देतो त्याला. झोपला आहे तो तर दिवसानं त्याचं टेन्शनच नाही राहत. दिवसानं दिवसभर झोपते तो, किरण नाही करत. फक्त रातच त्याचं टेन्शन राहते. तुम्ही जा द्या बनवून त्याला बैल आणि आपल्या घरी बी घेऊन या बैल बनवून. बरं जातो मी. ठीक आहे, पाय जो सांभाळ जो. बसली राहतो, काही कर्ज नको. नाही आई मी काय करन, काही नाही करत. चला वा बैल पाहिजे का तुम्हाला तर चला आपल्या वावरात जाऊ, मातीचे बैल बनवून घेऊ. चला चला काकू. अमाय छत्री छत्री घेऊन जातो बापा. पाण्याचा भरोसा नाही, आज तर लावलं पाण्यानं चांगलं. हो आई छत्री घेऊन जा. अमाय पाण्यात कुठं चालली व शांताबाई तू? वावरात चालली. या रे पोरी ये पिंकीने ये म्हणून ह्या आल्या. घरी होती तर पाणी बंद होतं, घराच्या बाहेर निघालं इतकं पाणी लागलं. बरं झालं मी छत्री आणली. कालही तसंच झालं, घरी होती तर ऊन तपत होती, वावरात आले तर पाणी सुरू झालं. आताही पाय आता बंद झालं होतं पाणी, अजून सुरू झालं पाणी. बैल बनवायला चालली का वावरात? हो बैल बनवाले. हे पिंकी चाला ना काकू, चाला ना काकू. मग गौरी म्हणते आई त्या एवढं म्हणते तर घेऊन जा म्हणते, त्याईले म्हणते. तर चालली बापा आता आणतो बैल बनून. आता माती तर ओली ओली झाली असं गड्यात, गिचिड एवढ्या पाण्यामध्ये. ह्या वर्षीचा पोळा पाण्यातच गेला नाही गंगा? हो शांताबाई लय ओली झाली माती. मी तर गेली ना तेव्हा पाणी नव्हतं तर हे मी 2 बैल बनवले आणि मग पाणी सुरू झालं. किती वेळपर्यंत मी त्या मकाईच्या समोरच बसली राहिली बापा, छत्री घेऊन. आम्ही दोघे आजे ना ते बसलो राहिलो. मग पाणी बंद झालं तर निघालो तर अजून पाणी लागलं. हा हो पिंकी आता हो कसं पाण्यानं तर माती ओली झाली असेल. मग माती ओल्या मातीचे कसे हो बनन बैल? काकू कुठे ना कुठे तर चांगली निंबर माती असन. आपण अशी करू निंबर करू ना माती होते ना बैल. चाला ना पाय चालाच म्हणते. याच्या संग काऊन नाही आल्या? कृष्णा संग काऊन नाही आल्या तुम्ही? आता आपण घरी येत होतो बैल घेऊन, पण ओल्या झाल्या असते बा. छत्री एकच नेली होती. यानं सांगितलंच नाही आम्हाला. अरे कृष्णा सांगितलं काऊन नाही रे तुला? तू बैल बनवायला चालला म्हणून? मी माझी संग गेलो होतो ना, मग तुम्हाला काय सांगू. चांगलं आहे हो शांताबाई. ह्या वर्षीचा पोळा कोण्या वर्षीचा पोळा उन्नीच जाते. ह्या वर्षीचा पोळा पाण्यात चालला, पण काय माहित पोळा भरून ताई बी पाणी येते का काय. तर येणच पाणी. ह्या वर्षी पाण्यातच जाते पोळा पुरा. पोळा भरून ना पाणी येईन. मग कोणी येणार नाही घरी आता आपल्यावाल्या पैसे मागायला. नाही हो शांताबाई? येतेत किती बी पाणी राहू ना तरी येतेत. घरी जाऊन अंग धुवून घेऊ म्हणते. पैसे सोडतेत का? वर्षातून 1 वेळा मागा लागते. येतेत पैसे लावूनच ठेवा लागते. पूजाचं ताट बी करून ठेवा लागते. हो येतेत शांताबाई. विजय मागच्या वर्षी भरला, ह्या वर्षी भरला. हे करे मागच्या वर्षी कमी. आता माहित नाही बाबा काय करते काय नाही. आता मी 10,000 रुपये ठेवून मी सगळ्यासाठी 10,000 देईन, जास्त काही देणार नाही. नाही व गंगा, मोठे पोरं माणसं होय, हे लेकरा बाराचे झाले, त्याला 10,000 रुपये देणं परवडते. आता ह्याचे कृष्णासारखे त्या पद्यासारखे असे लेकर बारा आले तर त्याला 10,000 रुपये सोपते. मोठे आले तर 100 रुपये नाही, निदान 100 रुपये तरी देऊन द्या. आहेच किती को आपल्या गावात लोक. 100 देऊन देवा खुश होऊन जाते.
हो गड्या 100 विदेशी येईन तर 5-6 जण येईन तर 500-600 जाते ना. शांताबाई काय बोलतो तू? 10 देईन बापा मी. नाही तर मग 50-50 दे जो. हो 50-50 जमते. हे पाणी काय माहित आता बंद काही होते आणि काही नाही तर. जाय तू घरी जातो काय तर. आम्ही जातो आता वावरात. या पोरी काही मानणार नाही. माया घरी नाही या बैल मी बी आणतो बैल बनून. पाणी बंद झालं का येतो मग पटकन घरी स्वयंपाक करायचा आहे. हो माईकचे हे बी गेले ना बाजारात गेले. आजच जावाचं होतं ते बाजारात. माईकचे बी गेले गोल्याचे बाबा. आजच गेले ते बी. सामान सुमान आला. गोल्या बैल धुवायला गेला. आजी चाल ना बैल ओले होते. हो 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 चाल शांताबाई जातो बाबा मी घरी. जाय तू वावरात पाहिजे बाबा जास्त पाणी गिनी असं तर नको जायचं. हो इकून तर घोबड्याकून ओली होऊन राहिली मी सगळी. बरं जातो आता पटकन आणतो बैल फटाफट बनवून. हो जाय घेऊन ये बाबा. बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव. वाडा रे वाडा शेतकऱ्याचा वाडा. शेतकऱ्याच्या वाडात चांदीचा गाळा. चांदीच्या गाळ्यावर बसला हो मोर आणि मोरावर बसला शेतकऱ्याचा बोर. एक नमन गौरा पार्वती. पाय व कमला मुन्नीचं पोट्ट पाय. मामाच्या पोरीनं डोळ्या मारला म्हणजे बोललं कमी पोट्ट आहे मुन्नीचं. तिच्याच वाणी आहे. आणली शेरी बांधली दोरी खाग्या शेरे बोरीच्या मला. तुझा गुरु माझ्या चेला लात मारून सारखा गेला. एक नमन गौरा पार्वती. काठी रे काठी सगून काठी. युवाई बसला हो इने काठी. त्याच्या झाल्या 2-2 गोष्टी. इने मारल्या लात. युवाई पडला 3.5 बोला एक नमन गौरा पार्वती. कमला काय म्हणते सरपंच भाऊ हिनी काटे बसली. हो ना जडत्या होय त्या. काही बोलतेत काही. अरे वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी. पार्वतीच्या लुगड्याला 56 गाठी. येऊ का धावेला आमच्या गरीबासाठी. बोला एक नमन गिरजा पार्वती. काठी रे काठी बोरीची काठी. माया मामाची पोरगी बसली येऊन माया काठी. आमच्या झाल्या 2-2 गोष्टी. माझ्या बैलाने मारलं धारीवर 1 लाख आणि मामा माझी पोरगी पडली 3.5. एक नमन गिरजा पार्वती.